मित्रांनो, तुम्ही जर मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची टायपिंग करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. काय खरंच मुंबई उच्च न्यायालय जे टायपिंगचं रिझल्ट लागलेला आहे त्यामध्ये जो रेशो होता विद्यार्थ्यांचा घेण्याचा अत्यंत कमी होता. तर आता पुन्हा एकदा तो रेशो मध्ये वाढ करता येईल का आणि रेशो वाढवल्याच्या नंतर काय परिणाम होतील ते सहज शक्य आहे का, संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहू. तर बरेच व्हिडिओ तुम्ही काही ठिकाणी बघितलेल्या चॅनल्सवर काही जणांनी त्यामध्ये रेशो बद्दल माहिती दिलेली आहे. तर खरंच आहे की आतापर्यंत एवढे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे, फॉर्म देखील अतिशय जास्त झालेले होते, तरी देखील त्यांचा रेशो जो होता टायपिंग साठी पात्र करण्याचा अत्यंत कमी प्रमाणामध्ये रेशो त्याने ठेवलेला आहे. जवळपास 8च्या पटीमध्ये रेशो ठेवलेला आहे, 1:8. आणि आपण जर विचार केला जागा ह्या अत्यंत जास्त आहेत, त्याच्यामुळं हा जो रेशो होता टायपिंग साठी पात्र करण्याचा तो कमीत कमी 10 तरी किमान असायला पाहिजे होता. कारण जे विद्यार्थी हुकलेले आहेत अतिशय थोड्याशा एका मार्क्सनं, तर ते सर्व विद्यार्थी टायपिंग साठी झाले असते आणि कदाचित त्यांचं सिलेक्शन पण झालं असतं. कारण बरेच कॅन्डिडेट असे आहेत की जे आउट ऑफ टायपिंग मारू शकतात आणि त्यांचं नाव टायपिंग साठी पात्र यादीमध्ये आलेलं नाही. तर आता आपण पाहूया की ज्या पद्धतीनं विद्यार्थी म्हणत होते की सर रेशो वाढवल्याबद्दल एक व्हिडिओ तयार करा. तर रेशो जो होता, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तर काही होऊ शकते. कारण जाहिरातीमध्ये अशा पद्धतीनं स्पष्ट उल्लेख केलेला नाही की रेशो किती असायला पाहिजे होता टायपिंग साठी पात्र करण्याचा, हे जाहिरातीमध्ये कुठेही उल्लेख नाही. त्याच्यामुळं आपल्याला सांगता येत नाही की रेशो एवढाच का ठेवला तेवढाच का ठेवला. सर्व माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या मनावर आहे की रेशो किती प्रमाणामध्ये ठेवायचा, कारण जाहिरातीमध्ये कसल्याही प्रकारचा उल्लेख नाही. त्याच पद्धतीने आता मात्र रेशो आपल्याला वाढवता येईल का, किंवा आपल्याला त्यांना सांगता येईल का की रेशो वाढवा आणि आम्हालाही सुद्धा त्या यादीमध्ये ऍड करा, म्हणजे जे पात्र असतील रेशो वाढवल्याच्या नंतर 100% तुम्हाला माहिती आहे संख्या वाढणार आहे. जर 12-13 हजार विद्यार्थी पात्र झालेले असतील रेशो न वाढवता, म्हणजे 8चा रेशो असताना, आणि जर 10चा रेशो केला तर पाहू शकता एका जागेसाठी अजून 2 मुलं त्या ठिकाणी वाढतील. म्हणजेच एक्झाम्पल 1400 जागा असतील, 1400 गुणिले 2 म्हणजेच 2800 मुलांची यामध्ये वाढ होऊ शकते आणि 2800 मुलं टायपिंग साठी पात्र होऊ शकतात. तर आपल्याला या ठिकाणी जो रेशोचं प्रमाण आहे, जे की आपण विचार करतो रेशोचं प्रमाण वाढलं पाहिजे, परंतु आपल्याला अशा पद्धतीनं त्यांना काही सांगता सुद्धा येणार नाही आणि रेशो वाढवा म्हणून रिक्वेस्ट देखील आपल्याला करता येणार नाही. कारण जाहिरातीमध्ये असल्या प्रकारचं कोणताही उल्लेख केलेला नाही. सर्वस्व अधिकार हे माननीय उच्च न्यायालयाकडे असतात. म्हणून त्यांनी जो रेशो लावलेला आहे त्या रेशोमध्ये जेवढे विद्यार्थी पात्र झालेले असतील तेवढेच विद्यार्थी पात्र होणार आहे, त्यामध्ये वाढ होणार नाही किंवा रेशो मध्ये वाढ देखील करता येणार नाही. तर जे विद्यार्थी सांगत होते की रेशो मध्ये वाढ होईल, तर अशा प्रकारचं काही नाही. रेशो मध्ये वाढ वगैरे देखील आपल्याला तर करता येणार नाही, त्यांच्या मनावर सर्व डिपेंड्स होतं. तर त्यांनी त्या पद्धतीने यादी लावलेली आहे. आता जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांनी पुढची टायपिंगची तयारी करा, कारण तुम्हाला गोल्डन संधी मिळालेली आहे. आणि जे विद्यार्थी अपात्र झालेले आहे, टायपिंग साठी पात्र झालेले नाही, त्या विद्यार्थ्यांनी समोरची येणार आहे जिल्हा सत्र न्यायालय भरती, त्या न्यायालय भरतीची तयारी करा. तसेच जे विद्यार्थी मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदासाठी पात्र झालेले आहेत त्यांच्यासाठी एक गोल्डन संधी आहे मित्रांनो. येणाऱ्या रविवारी म्हणजेच 2 ऑगस्टला आपण रात्री 8 वाजता लाईव्ह वेबिनार ठेवलेला आहे आणि या वेबिनार मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची टायपिंग बद्दल संपूर्ण गायडन्स केले जाणार आहे. जेवढे काही मिस्टेक आहेत, तुमचे प्रॉब्लेम्स आहेत, स्पीड वाढवण्याबद्दल, अॅक्युरेसी कमी होण्याबद्दल, सर्व शंकांचे समाधान त्या लाईव्ह वेबिनार मध्ये केले जाणार आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही डायरेक्टली रजिस्ट्रेशन करू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की तुमच्या मित्रांना